तर नमस्कार भावांनो, कसे आहेत? बरेच ना मित्रांनो. मी आहे बरोबर हैदराबादला आणि हैदराबादमध्ये मी कोणती गाडी चालवते बघा, आपल्या या सबस्क्रायबरची गाडी आहे. तर भावांनो, ही गाडी आहे कोणती माहिती आहे? जितो, महिंद्राची जितो. तुम्हाला माहिती आहे आपण चालवतो महिंद्राचा पिकअप, तर त्याच्यामुळे थोडासा बाचकाला झालेला. आपला भाऊ बोलला की दादा तुझ्या हातून एकदा तरी माझी गाडी चालव, मला तर खूप बरं वाटेल. हे बघा भावांनो, मी पहिल्यांदा गाडी चालवतो आणि एवढी भारी वाटत ना, फुल ढगात फिलिंग भाऊ, एक नंबर. भावांनो, ज्या कोणाकडे जितो गाडी आहे भावांनो, एक नंबर का पिकअप आहे यार भावांनो, खतरनाक. मला नाद नाही भाऊ, नाद केला पण वाया नाही गेला. काय भारी गाडी आहे यार, खतरनाक. महिंद्रा 5 महिंद्रा लवर आपण करलो दुनिया मुठ्ठी में. दुनिया तर मुठ्ठीमध्ये होऊ शकत नाही, पण आम्ही 4 जण आलेलो, पाठीमागे 2 जण बसलेलो आणि पुढे 2 जण. तर भावांनो, आम्हाला जेवायचा होता, त्याच्यामुळे आम्ही रिंग रोडला आलो, आउटर रिंग रोडला. हे बघा, या ठिकाणी भावांनो जेवायची अजिबात परिस्थिती नव्हती, कारण आपला माणूस, मराठी माणूस इथे जेवू शकत नाही. जेवण चालू होता म्हणून विचार केला की भाऊ वास घेऊनच माझा डोका फिरत होता. तर कसा बसा या हॉटेलमध्ये बाहेर समोरच होता मस्त की व्हेज हॉटेल, त्या ठिकाणी नॉनव्हेज सुद्धा भेटत होता, पण आम्हाला पाहिजे होता व्हेज, कारण श्रावण चालू होता. प्राण्यांचा वेळ नाही, पण प्राण्यांना माझा वेळ आहे. भाऊ वाजलेत किती माहिती आहे बघा, 12:30 वाजून गेले. मी एका राजस्थान धाब्यावर सुद्धा गेलो, पण तिथे आम्हाला जेवण नाही भेटला. पण फायनली इथे बघा आम्ही मागवलंय मस्त की मसूरची भाजी, आणि दुसरी होती बघा मस्त डाल तडका. भाऊ हे बोलले की दादा तुझ्या आवडीचं जेवण मागव. मी बोललो ठीक आहे दादा, मागवतो जेवण. हैदराबाद मध्ये आपण गेल्या वर्षी एक व्हिडिओ केलेली, शॉर्ट व्हिडिओ घरगुती खानावळची, पण त्या खानावळमध्ये मामा नव्हते. मामा गेलेले गावी, बरोबर सोलापूरला. आपल्या महाराष्ट्रातले मामा आहेत, पण तिथे नाही आम्हाला भेटलं जेवण. पण फायनली बघा इथे आम्ही जेवायला घेतलेलं. पाशी राहायचा नाही, हा नाथ खुळा. भावांनो, आपण एवढा लांब आलोय तर आपण आपला पोट तर भरणार आहे. बघा आमच्या प्लेटी सुद्धा खाली झाल्या. अन्न टाकायचं नाही, ज्यांच्या नशिबात तो अन्न आहे त्यांना त्याची कदर नसते, पण ज्यांच्या नशिबात तो अन्न नाही त्याला एकदा विचारा की किती मेहनत करावं लागते एका दिवसाचा पोट भरासाठी. दोस्त तिथनं निघालो, हे बघा डायरेक्टली पाठी बसलो, कारण मला काय जमत नव्हती गाडी. कारण दादा मला बोलला की दादा तू पाठी बस, आराम कर. आणि निघालोय बघा. आपला भाऊ होता बरोबर MH वाला, आपल्याला लाईट देत होता. जेवून खाऊन मस्त की आलो आपल्या बघा पार्किंगच्या इथे, आणि आपली गाडी लावलेली पार्किंगला. काय म्हणता तुम्ही? फक्त आताची स्टोरी बघितली. पिक्चर बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.